नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 27/11/2025 आणि टाइम झाला आहे 12:44 झालेला आहे. आणि आपला व्हिडिओ एवढा लेट का चालू होतोय म्हणजे तर आज सकाळी सकाळी मोबाईलचा माझा प्रॉब्लेम झाला होता. तर दोन मोबाईल आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे एक मोबाईल ज्याच्यामध्ये व्हिडिओ काढतो त्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आला होता. तर आतापर्यंत आपले अर्निंग झालेलं आहे 1100 रुपयापर्यंत झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण कुठं कुठं गेलोय, 3 राईड झालेत. पहिलं गेलो होतो आपण भोसरीवरून हडपसरला, त्याचे 423 रुपये भेटलेत. आणि त्याच्यानंतर हडपसरवरून बाणेरला आलो होतो, 367 रुपये. आणि त्याच्यानंतर आता बाणेरवरून इमाननगरला आलेलो आहे, त्याचे 321. असं मिळून पूर्ण आपलं डिव्हाइसला अर्निंग झालेलं आहे 1111 रुपये. तर आता टाइम तर जेवणाचा टायमिंग झालेला आहे, आता जेवण करून घेणार आहे. मग त्याच्यानंतर मग डिव्हाइस वगैरे चालू करू. आधी जेवण करू, मग त्याच्यानंतर डिव्हाइस ऑन करू. चला. तर मित्रांनो, मी आता पोचलो आहे वाकडला आणि ही राईड होती इमाननगर ते वाकडची. आणि ह्या राईडचं डिस्टन्स होतं 24 किलोमीटर आणि टाइम लागला आहे 53 मिनटं. तर ह्या राईडचे मला भेटलेले आहेत, आता दुसरी राईड आली म्हणून दाखवता येत नाही आहे. या राईडचे मला भेटलेत 453 रुपये. तर आता अजून एक राईड आली हिंजवडी फेज 2, तर पिकअप करायला चाललोय. मग पिकअप झालं की ड्रॉप करून भेटू. जस्ट एक राईड्स कंप्लीट झाली आपली. ही राईड होती वाकडवरून हिंजेवाडी फेज 3. तर ह्या राईडचं मला भेटलंय 190 रुपये आणि राईडचं डिस्टन्स होतं 8.5 किलोमीटर. तर आता ड्रॉप तर झालेला आहे, तर आता नेक्स्ट राईडसाठी वाट बघतोय. अजून काय राईड आली नाही आहे, बघूया. आता थोड्या वेळ थांबू इकडे, मग बघू. आपण पोचलेलो आहे आता भूगावला आणि ही राईड होती हिंजवाडी फेज 3 टू भूगाव. 17 किलोमीटरची राईड होती, 35 मिनिटं टाइम लागला आहे. आणि ह्या राईडचा मला भेटलेला आहे 326 रुपये. तर आता इथून पडेल का नाही माहीत नाही, तरी पण आपण वेट करू थोडा वेळ, कारण इकडून पडू शकते राईड. तर बघूया, आता वेट करतो, मग नंतर बघू. मित्रांनो, आपण पोचलो आहे आता कोथरूडला आणि ही राईड होती आपले भूगाव टू, जिथं थांबलो होतो ना तिथूनच बुकिंग होती. आणि ह्याला कोथरूडला सोडलेलं आहे. आणि ही 9 किलोमीटरची राईड होती, 186 रुपये भेटलेत. आणि आता गाडीची रनिंग झाली आहे 133 किलोमीटर आणि 4 गाड्या आहेत अजून. आणि आपली अर्निंग झालेले टोटल 2268 रुपये. तर चला, अजून आता कोथरूडला आलोय, आता कुठली येते राईड. मित्रांनो, मी पोचलो आहे आता रहाटणीला. आणि मी होतो लास्ट अपडेट दिलं होतं मी कोथरूडला आहे म्हणून, कारण एक तासाचा नंतर राईड आली, ते पण शिवाजीनगर. आणि ओला तर कमीत कमी 3-4 राईड कॅन्सल झाले, तरी पण काय ओलाची काय भेटली नाही. मग तिथून उबरचे घेऊन आलो, ते 5.5 किलोमीटरची राईड होती, त्याचे मला भेटले होते 190. आणि आता मी शिवाजीनगरवरून राटणीला आलोय आणि ही राईड होती 12 किलोमीटरची. टाइम लागलाय 50 मिनिटं, कारण रक्षक चौकमध्ये खूपच ट्रॅफिक होतं. आणि ह्या राईडचे बघा 283 रुपये भेटलेत मला, 12 किलोमीटरचे. टाइम जास्त लागला आहे. तर आता राटणीला आलोय आणि आतापर्यंत गाडी रनिंग झाली 157 किलोमीटर. आणि आपली अर्निंग झाली आतापर्यंत बघा 2742 रुपये. तर आता बघू, एखादी पुणे सिटीमधली राईड घेऊ, कारण टार्गेट अजून पूर्ण झालं नाही आहे. मग एखादी सिटीमधली राईड घेऊन मग त्याच्यानंतर आपल्या घरच्या साईडची बघूया. तर ही राईड जी आहे ना, मी येऊन पिकअप पॉईंटवर थांबलेलो आहे आणि ती बाई उचलते, ती म्हणते की मी कॅन्सल केलेले, पण तुम्ही कॅन्सल करा म्हटलं तर करायला तयारच नाही आहे, कारण 15 मिनटं झालं इथं थांबलो आहे मी. तर काय असले कस्टमरला काय बोलावं, आणि फोन केलं तर आता उचलत पण नाही आहे. तर आता आधी कॅन्सल करू.
आज नुसतं कॅन्सलवर कॅन्सल चाललंय हे बघा. आणि 1 रुपयासुद्धा आपल्याला कॅन्सलेशन चार्ज भेटलं नाही आहे हे बघा. सकाळीपासून मी कॅन्सल केला होता का तिथं पोचलं की कस्टमर फोन उचलत नव्हतं म्हणून एक कस्टमरनी कॅन्सल केला, हे पण कस्टमर कॅन्सल केला, हे पण कस्टमर कॅन्सल केला. आणि ही पण मी आत्ता मगाशी पिंपळे सौदागरला तिथं गेल्यावरती काळेवाडीला तिथं गेल्यावर कस्टमर एकीकडे आणि एकीकडचं ॲड्रेस टाकलेला आहे. आणि ही जे आता लास्टची जे राईड आहे 7:30ची ही पण उचलते फोन, मी कॅन्सल केलेले तुम्ही कॅन्सल करा असं म्हणून मला बोलायला लागले. असं कस्टमरला काय करावं. आणि सकाळीपासून एकसुद्धा ओलाची राईड झाली नाही आज माझी. आणि फक्त कमीत कमी 5-6 राईड झाले कॅन्सल व्हायला लागलेत. तर आता ठीक आहे, आता आलोय चिंचोडमध्ये. चिंचोडवरून 1-1, 1.5, 2 किलोमीटर पिकअपला चाललोय आणि तिथं कॅन्सल व्हायला लागले. आता असंच करून 8-10 किलोमीटर फिरून गेलो मी इथं संध्याकाळीच्या टायमिंगला. तर आता बघतो, आता इथून एखादी राईड भेटली तर ठीक आहे, नाहीतर डायरेक्ट घरी निघू. आता कंटाळलो मी. कारण मित्रांनो, तर आजचा दिवसाचा झालाय एंड आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला 2860 रुपये. आणि मी आलो इथं बालाजीच्या इथे, कारण राशन भरायचं आहे माझं घरचं. तर ठीक आहे, कारण आज अर्निंग थोडी कमी झालेली आहे. तर ठीक आहे, उद्या प्रयत्न करू अर्निंग चांगले करण्यासाठी. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.